सत्ताधाऱ्यांचे बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेने आता गंभीर स्वरूपाचे आरोप केले। पैसे आणि यंत्रणेसह पोलिसांच्या मदतीने विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जात आहेत असा आरोप थेट केला जातोय। पाहूयात। कल्याण डोंबिवलीसह ठाण्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बिनविरोध निवडीवरून मनसे ठाकरे गटानं गंभीर आरोप केले। सत्ताधारी पक्ष, काही निवडणूक अधिकारी, काही पोलीस अधिकारी पैशांचं आमिष आणि राजकीय दबाव या साऱ्या प्रकारे विरोधकांच्या उमेदवारांवर दबाव आणून उमेदवार बिनविरोध केले गेल्याचा आरोप विरोधकांनी केला। तर आमच्या एका उमेदवाराला चक्क पोलीस अधिकाऱ्यानं एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं आणि त्याच्या काही काळानंतर त्याच उमेदवारानं माघार घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। मनसेच्या अविनाश जाधवांनी एक व्हिडिओ दाखवून हा आरोप केलाय। आमचा उमेदवार आहे त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा, हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो त्याचा विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे। मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर, शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेंच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत, पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेंच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। जर ते तुमचे उमेदवार असतील आणि तुम्ही म्हणत असाल एकनाथ शिंदे यांनी घरी बोलवून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले, तर ते तुमचे उमेदवार नव्हते। आपापल्या मतदारसंघात तुम्ही जर तुमचे उमेदवार देऊ शकत नसाल तर तुम्ही त्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास कुचकामी ठरत आहात। तुमची संघटना त्या ठिकाणी मजबूत पाहिजे। जर तुम्ही एखाद्या उमेदवाराला एबी फॉर्म देता, तो मतदान निवडणूक केंद्रात जाऊन अर्ज मागे घेतो, याचा अर्थ तो तुमच्या पक्षाशी इमानी नव्हता, तुम्हाला कोणतरी त्या ठिकाणी उमेदवार भेटत नव्हता म्हणून कोणाला तरी ऐऱ्या-गैऱ्याला ती उमेदवारी दिली आणि नंतर त्यांनी ती मागे घेतली। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। मी शिंदे साहेबांकडे माझं दुसरं काम आहे म्हणून मी आतमध्ये आलेलो आहे आणि मला असं वाटलं की आपण आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, दरवेळेला कार्यकर्ते सांगतात की भाऊ आपण प्रवाहाबरोबर व्हायला पाहिजे नदीच्या, त्याप्रमाणे मी यावेळेस डिसिजन घेतलेलं। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकूण 122 जागांपैकी 62 जागांचं बहुमत आहे। त्यापैकी निकालाआधीच भाजप आणि शिंदेंचे मिळून 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। कारण अनेक प्रभागांमध्ये अचानकपणे मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि काही ठिकाणी वंचितच्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, ज्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या उमेदवारांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला। निकालाआधीच 20 नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला सत्तेसाठी आता अवघ्या 42 जागांची गरज आहे। मात्र एकाच महापालिकेत तब्बल 20 जागांवर उमेदवारांची माघार वादात सापडली आहे। धक्कादायक म्हणजे यापैकी विरोधकांचे अनेक माघारी अर्ज घेणारे उमेदवार ठाणे सोडून पळून गेल्याचंही बोललं जातं। उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी अशी माघार घेतलेली आहे, त्यांच्या तुम्ही असं कारवाई करणार का आणि गुन्हे दाखल करणार का? अहो कारवाई काय करणार, ते पळून गेले, गावाकडे पण नाहीत, ते पळाले, भूमिगत झालेत। 16 तारखेनंतर येतील ठाण्यात, तेव्हा बघू आम्ही। त्यांचा पाहुणचार करणार, विजय रॅलीमध्ये त्यांचा पाहुणचार होईल।
ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे शिवसेना मनसेची अशा प्रत्येकाशीचा पाहुणचार होणार आता देखील आणि या निवडणुकी दरम्यान देखील जे गद्दारी करतील त्यांचा पण पुरेपूर पाहुणचार आम्ही घेणार. तो शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य आहे, कल्याण डोंबिवली प्राबल्य आहे आणि समोर आपण टिकू शकत नाही किंवा आपलं नेतृत्व आपल्याला साथ देऊ शकत नाही ही खात्री झाली असेल म्हणूनच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ना. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये 2 अपक्ष वगळता तब्बल 64 नगरसेवक सत्ताधारी तिन्ही पक्षांचे जिंकून आले, ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 43, शिंदेच्या सेनेचे 19 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले. तर दुसरीकडे विरोधकांमध्ये काँग्रेसचे 0, ठाकरे गटाचे 0 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही एकही नगरसेवक बिनविरोध झालेला नाही. जे हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 336 फॉर्म त्या ठिकाणी विरोधकांचे त्या ठिकाणी बाद केलेले आहेत. ह्यात तुम्ही बघितलं असेल, या संबंध तुम्ही जर बघितलं असेल 68 बिनविरोध आलेत, त्यातला एकही विरोधी पार्टीचा नाही, म्हणजे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल की या यंत्रणेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. जो अपक्ष ज्यांनी भरला आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त, तो कुठे गेलाय काय गेलाय, अरे म्हणजे हे तुमचं काम आहे का? कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र हे कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस देईल असं नाही आहे. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि जे काही उमेदवार वापस घेतात, जे काही अर्ज वापस घेतो तो अर्ज तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्य देऊन मला वाटतं तिथे अनुपोत झालेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सर्वाधिक म्हणजेच भाजपचे 14 आणि शिंदेच्या सेनेचे 6 नगरसेवक आहेत. ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेचे 7 नगरसेवक आहेत, तर पनवेलमध्ये भाजपचे 6 नगरसेवक आहेत. भिवंडीमध्ये भाजपचे 6 नगरसेवक आहेत. जळगावात भाजपचे 6 तर शिंदे सेनेचे 6 असे नगरसेवक आहेत. तर धुळ्यामध्ये भाजपचे 4, अहिल्यानगरात भाजपचे 3 यासह इतर महापालिकांमध्ये बिनविरोध नगरसेवक झालेत. लोकांना आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या. हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडरमधनं एवढा पैसा येऊच शकत नाही. माझे साताराच्या गोडाऊनमध्ये जी काही धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे. त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी. जर त्यांच्यावर दबाव टाकला असता तर त्यांनी सांगितलं असतं ना. आणि दबाव टाकून जर उमेदवारी अर्ज लोक मागे घेत असतील तर कसले तुमच्या पक्षाचे सदस्य ते, कसलं तुम्ही बाळासाहेबांचं नाव सांगता? तुमचे एवढे उमेदवार लेचेपेचे आहेत, दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेतात. हे तुमचं फेल्युअर आहे, तुमच्या नेतृत्वाचा फेल्युअर आहे. पक्षाचा अर्ज भरून शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारीची इतकी घाई का दाखवली यावरही विरोधक प्रश्न करतायत. विशाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोन्हीही आरोंची चौकशी होणं गरजेचं आहे. तर पुढच्या 2 दिवसात उद्यापर्यंत जर आरो बदलले गेले नाहीत तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू. ते आपण हे सबमिट कुठे करतो, त्यांच्याकडे CCTV फुटेज चालू असतं. त्याचं ॲफिडेव्हिट दिलेलं असताना सुद्धा ते ॲफिडेव्हिट गायब केलं गेलं तिथूनच. म्हणजे अर्धा अधिक काम या अधिकारी लोकांनी केलं, अर्धा अधिक काम पैशानी केलं आणि आज अर्धा अधिक काम पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केलेलं आहे. बिग फाईट पाहायला मिळणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये. वन वे आहे वो 68 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदा 2 ते 26 ठिकाणी उमेदवार देतात आणि 2 ते 27 ठिकाणी. नाही तर मला असं वाटतं की संजय राऊतजीच्या पक्षाने थोडेसे मर्द लोकांना उमेदवारी दिली पाहिजे होती. जे लोक कोणाच्या धमकीने जर विड्रॉ करत असणार तर असे नामर्द लोक सामान्य जनतेलाही पाहिजे नाही की जे कोणा एखाद्याने धमकी दिली आणि यांनी जर विड्रॉ करत असतील यांच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा यांच्या पक्षाचे उमेदवार, तर असे लोकांना सामान्य मतदाराला पाहिजेच नाही. त्यांना जो मर्दानगिनी त्यांचा विषय मांडणार, मर्दानगिनी त्यांचा विकास करणार असेच मर्द लोक त्यांना पाहिजे होतं. म्हणून अशा लोकांना यांनी तिकीट देऊ नये. मयुरेश जाधवसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.